इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचा बोर्डाचा मे 2021चा पेपर आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, मराठी विषयाचे जे 25 प्रश्न आहेत या 25 प्रश्नांचं मी संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुम्हाला मराठी भाषा विषयामध्ये 50 पैकी 50 गुण मिळवणं सहजपणे सोपं होऊन जाईल। विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी एक कविता दिलेली आहे आणि या कवितेवरती आपल्याला हे 3 प्रश्न विचारलेले आहेत। पुढील कविता काळजीपूर्वक वाचा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय निवडा। आता इथे कविता तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे, तुम्ही ती व्यवस्थितरित्या वाचा आणि आता त्याच्यावरचे जे 3 प्रश्न आहेत ते आपण पाहूया। पहा, पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की कवयित्रीला कोणाची सोबत मिळाली आहे। आपण कविता नीट वाचल्यानंतर हे सगळे पर्याय जे आहेत ते आपल्याला नीट लक्षात घेऊन उत्तर काढायचं आहे। आता पहा, इथे आपण या प्रश्नाला अनुसरून हे जे पर्याय आहेत या पर्यायांचे कोणते उत्तर आपल्याला या कवितेमध्ये मिळत आहेत ते आपण बघूया। आता वाहणारी पायवाट बघा, इथे गर्द त्या राणी वाहती धुंद वेड्या पायवाटा, म्हणजे पर्याय अ जो आहे तर तो इथे दिलेला आहे, तो कवितेत आलेला आहे की कवयित्रीला सोबत मिळालेली आहे। आता पहा, वल्लरी ओथंबलेल्या निर्झरीच्या संत काठा, आता वल्लरी म्हणजेच वेली, त्यामुळे हाही पर्याय आहे की कवयित्रीला वेलींची सुद्धा सोबत मिळालेली आहे आणि म्हणून अ आणि क पर्याय बरोबर आहे आणि नदी हा पर्याय आपल्याला या कवितेमध्ये कवयित्रीला सोबत आहे असा आलेला नाही, त्यामुळे तो पर्याय आपल्याला निवडता येणार नाही आणि म्हणून इथं पर्याय 4 जो आहे अ आणि क बरोबर, तर हे याचं उत्तर आहे। आता प्रश्न दुसरा आहे, कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे। आता आपण पहिलं विधान थोडं थांबू आणि शेवटी ते घेऊ। आता दुसरं विधान पहा की कवयित्री पाण्यात स्वतःला न्याहाळत आहे, तर हे वाक्य कवितेत आलेलं आहे का बघूया, या अर्थाच्या ओळी आलेल्या आहेत का कवितेमध्ये, तर होय की संगती त्यांच्या जळाशी बिंब माझे मी पाहते। आता सूर्य मावळतीला कललेला आहे, तर पश्चिमेला अंगरागे केशराची साजरंगे ही ओळ आलेली आहे आणि दमलेल्या पक्ष्यांना घरट्यांची ओढ लागली आहे, तर या अर्थाची ही ओळ जी आहे की सांज शिनल्या पाखरांना कोटराचा वेध लागे आलेला आहे। म्हणजे ही जी 3 विधानं आहेत तर ही 3 विधानं या कवितेच्या आशयानुसार बरोबर आहे। आता पहिलं विधान जे आहे की तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो, पण आपल्या कवितेमध्ये याच्याशी संबंधित ही ओळ आहे की भूत भावी वर्तमानी भिन्नता तेथे न राही, म्हणजे इथं तिन्ही काळ जे असतील तर ते आपल्याला अजिबात जाणवत नाहीत असं म्हटलेलं आहे आणि इथं विधान देत असताना मात्र तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो असं म्हटलंय आणि कवितेच्या आशयानुसार हे वाक्य चुकीचं आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी निवडायचं आहे। आता तिसरा प्रश्न असा आहे, कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे। आता इथे रंग, फुले, गंध, शिंपले असे 4 पर्याय आहेत। आता बघूया याच्यामध्ये की घोष पुष्पांचे निळ्या आवेगुनी बाहुत घेते, तर इथे पर्याय क्रमांक 2 फुले हे त्याचं उत्तर आहे, कारण त्याच्याशी संबंधित इथं ओळ आपल्याला मिळालेली आहे। अशा प्रकारे ही अचूक उत्तरं कवितेवरची आपण काढायची आहेत। आता पुढचा आपल्याला प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी एक संवाद दिलेला आहे की पुढील संवाद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचे पर्याय क्रमांक निवडा। आता आपण प्रश्न कोणते आहेत पाहूया की वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा। आता याच्याशी संबंधित संवादातलं वाक्य जे आहे म्हणजे उन्हाळा की हिवाळा की पावसाळा की शिशिर, तर ते वाक्य आपल्याला आधाराला घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला योग्य अचूक उत्तर निवडता येईल। तर इथे पहा स्क्रीनवरती मी अधोरेखित केलेली ओळ आहे संवादातली, या आषाढात बया आजारच आजार नुसती दवाखान्याची भर होते, तर इथं आषाढ महिना म्हणजे अर्थातच पावसाळी महिना, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पावसाळा की या पावसाळा ऋतूमध्ये हा संवाद झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं। आता वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पहा की
किती व्यक्तींनी संवादात भाग घेतला असं नाही विचारलेलं, तर त्यावेळेला संवाद सुरू होता तेव्हा तिथं व्यक्ती किती होत्या. तर इथं संवाद वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अनेक पेशंट जे आहेत तर ते त्या दवाखान्यामध्ये होते, त्यामुळे निश्चित संख्या आपल्याला सांगता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 6वा आहे, संवादात आलेल्या गुण येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. आपण सहजपणे म्हणतो की अमुक एका डॉक्टरांच्याकडे मी जातोय, मग गेलो होतो पण मला त्या डॉक्टरांचा गुण आला नाही. म्हणजेच काय की आपण ज्यासाठी गेलेलो होतो, आपल्याला थंडी ताप आलेला असेल पण आपल्याला त्याच्यावरती काय उपाय जो आहे तो डॉक्टरांच्याकडून मिळाला नाही आणि त्यामुळे आपल्याला आपला थंडी ताप गेला नाही असं आपल्याला म्हणायचं असतं. मग इथे बघा की पण काहीच गुण नाही, म्हणजे गावाला दवाखान्यात 2दा गेलो परंतु गुण मात्र काहीच आला नाही, म्हणजे उपाय मात्र काहीच मिळाला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता 7वा प्रश्न आहे की 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही. आता आपल्याला सगळे पर्याय चेक करावे लागतील. पहा, कुरूप या शब्दाला सुंदर असा शब्द आलेला आहे या वाक्यामध्ये. भेद या शब्दाला साम्य असा शब्द आलेला आहे विरुद्धार्थाचा, आणि सोपे या शब्दाला कठीण हा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. परंतु पारख करणं, बारकाईनं पाहणं, निरीक्षण करणं हे मात्र इथं आलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 8वा आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणते. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पहा, स्मृतिदिन हा शब्द चुकलेला आहे, कारण हा स्मृतिदिन शब्द जो आहे तो आपण अशा पद्धतीनं लिहायचा आहे, आणि परिवर्तन शब्द बरोबर आहे. आता 3रा आहे दैन्यरहित, याच्यामध्ये सुद्धा ह ची वेलांटी जी आहे तर ह्रस्व असायला पाहिजे आणि तो असा शब्द लिहायला पाहिजे, त्यामुळं हाही शब्द इथं चुकलेला आहे, अशुद्ध आहे. आणि गुरुवर्य शब्द बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 9वा आहे, सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते, पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वरील वाक्यात आलेला नाही. आता आपल्याला 4ही पर्याय चेक करावे लागतील. आता बघा, एकाच आईच्या पोटी जन्मलेले अर्थात त्याला सहोदर असं आपण म्हणतो. मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण अर्थातच त्या ठिकाणी सदावर्त. आता सहोदर, सदावर्त हे या वाक्यात शब्द आलेले आहेत. आणि सर्व समाजात समता नांदावी असं म्हणणारा समतावादी इथे नाहीये, आणि लिहिणे व वाचणे येत असलेला साक्षर इथे आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आता प्रश्न 10वा आहे की पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. आता पहा, इथे प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब. आता आडाखे बांधणे, अंदाज बांधणे, खुणगाट बांधणे म्हणजे निश्चय करणे, चंग बांधणे म्हणजे सुद्धा निश्चय करणे, आणि विडा उचलणं म्हणजे प्रतिज्ञा करणं. तर इथं बघा, प्रत्येकाच्या आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आडाखे बांधत असतात, म्हणजे अंदाज बांधत असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 11वा आहे की पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती. म्हणजे खालील जे काही 4 म्हणी दिलेले आहेत त्यातल्या 3 म्हणींचे अर्थ सारखे असणार आहेत आणि एका म्हणीचा अर्थ मात्र वेगळा असणार आहे, ती म्हण शोधायची आहे. आता पहा, डोळ्यात केर कानात फुंकर, अर्थातच रोग एका जागी तर उपचार भलतीकडेच करणे असा त्या म्हणीचा अर्थ आहे. लेकी बोले सुने लागे म्हणजेच एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणं. मानेवर गळू नि पायाला आळू म्हणजे सुद्धा रोग एका जागी तर उपचार भलतीकडेच करणे. आणि आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी याचा सुद्धा अर्थ असाच आहे की रोग एका जागी तर उपचार भलतीकडेच करणं. आणि म्हणून इथं विसंगत पर्याय जो आहे, विसंगत म्हण जे आहे त्या अर्थातच लेकी बोले सुने लागे असा आहे. 1, 3, 4 या तिन्ही म्हणींचा अर्थ मात्र सारखाच असलेला आपल्याला इथे दिसतो. आता प्रश्न 12वा आहे, पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता. तर पहा, एजंट हा शब्द इंग्रजी आहे, चाकरी हा शब्द कानडी आहे, मेहनत हा शब्द अरबी आहे, आणि दलाल हा शब्द गुजराती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 13 आहे की ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयगम, सहस्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, ह्रस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षर आले आहेत. आता पहा, इथे आपण पहिल्यांदा जोडाक्षर कोणते आहेत त्याला आपण खुणा करून घेऊ. ज्ञानामृत मध्ये बघा, ज्ञान हा शब्द, ज्ञा हा जे अक्षर आहे ते जोडाक्षर आहे. पुढे बघा की उद्दिष्ट मध्ये सुद्धा दला द जोडून आलेला आहे, आणि ष्ट हे सुद्धा जोडाक्षर आहे. आता हृदयगम मध्ये रू आपल्याला कदाचित वाटेल की ते जोडाक्षर आहे, पण ते रू युक्त ह चा उच्चार तिथं झालेला आहे, ह अधिक रू असं ते आहे, म्हणजे व्यंजनाधिक स्वर आलेला आहे. आता पुढे बघा, पुढच्या शब्दामध्ये स्रा हे सुद्धा जोडाक्षर आहे, क्ष हे सुद्धा जोडाक्षर आहे. श्रवणेंद्रियमध्ये श्र हे सुद्धा जोडाक्षर आहे, द्री हे सुद्धा जोडाक्षर आहे. आता शृंगार हे सुद्धा जोडाक्षर आहे. पुढे नैऋत्य हे सुद्धा जोडाक्षर आहे, आणि इथे नैऋत्यमध्ये
सॉरी म्हणजे नैऋत्यमध्ये नैऋत्यमध्ये आपण रूवरती जो रफार जोडलेला आहे तर ते जोडाक्षर येणार नाही, कारण ते र व्यंजन अधिक स्वर त्याला जोडून आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तेही जोडाक्षर नाही. ह्रस्वमध्ये नैऋत्येच्या पुढचं अक्षर मात्र ते जे आहे ते जोडाक्षर आहे आणि ह्रस्वमध्ये र आणि स्व ही दोन्ही जोडाक्षर आहेत. आता एकूण जर आपण बघितली तर ही जोडाक्षरांची संख्या एकूण आहे 11, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. आता 14 आहे हे प्रश्न की पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. हे मराठीतले पूर्वरूप आणि पररूप हे विशेष संधी आहेत. आता पररूप संधी म्हणजे काय की एकापुढे एक येणारे जे वर्ण असतील त्यापैकी दुसरा वर्ण कायम राहतो आणि पहिला वर्ण लोप पावतो म्हणजे निघून जातो. आपण आता विग्रह करून घेऊ. बघा पहिला पर्याय किती, किती अधिक 1 बरोबर ई अधिक ए. आता इथं एचा लोप झालाय म्हणजे दुसऱ्या वर्णाचा लोप झालेला आहे, म्हणजे हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. आता दुसरा पर्याय आहे केलेचे, केले अधिक असे. इथे जर आपण बघितलं तर दुसरा जो वर्ण आहे तर त्याचा लोप झालेला आहे, म्हणजे हे सुद्धा पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. तिसरं बघा 1 अधिक 1 अधिक 1. इथे मात्र काय झालेलं आहे की पहिला वर्ण जो आहे तो निघून गेलेला आणि दुसरा कायम राहिलेला आहे, म्हणजे म्हणजे दुसरा वर्ण कायम राहिलेला आहे, म्हणजेच हे पररूप संधीचं उदाहरण आहे. आणि चौथा आहे नदीत, नदी अधिक आत. इथे ई अधिक आत. इथे सुद्धा आपण जर बघितलं तर दुसरा जो वर्ण आहे तर तो नाही निघून गेलेला आहे आणि पहिला कायम राहिलेला आहे, म्हणजे हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. आणि म्हणून इथं तिसरा जो पर्याय 1 तर तो पररूप संधीचं उदाहरण असल्यामुळं त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. आता 15वा प्रश्न जो आहे की माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणानूनच टाकली. आता या वाक्यात एकूण किती विशेषणं आलेली आहेत. आता इथे बघा माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणानूनच टाकली. तर इथं आपण जर बघितलं तर माझ्या हे एक विशेषण आलेलं आहे, खणखणीत आलेलं आहे, ठणठणीत आलेलं आहे, सारी आलेलं आहे, म्हणजे इथे एकूण 4 विशेषणं आलेली असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता 16वा प्रश्न आहे की पुढीलपैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायांतून निवडा. आता मळे म्हटलं की अर्थातच तो मळा पुल्लिंगी शब्द आहे. डोळे म्हटलं की तो डोळा पुल्लिंगी शब्द आहे. कावळे म्हटलं की तो कावळा पुल्लिंगी शब्द आहे आणि स्थळे म्हटलं की ते स्थळ नपुंसकलिंग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, विसंगत पर्याय. आता 17वा प्रश्न आहे की पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय ओळखा. अर्थातच भरारी म्हटलं की भराऱ्या असं त्याचं अनेक वचन होईल, म्हणजे भरारी हा शब्द एक वचन आहे. बासरी म्हटलं की बासऱ्या, म्हणजे बासरी हा शब्द इथं आलेला एक वचनातला आहे. चादरी म्हटलं की चादर चादरी, म्हणजे इथं चादर हा शब्द अनेक वचनी आहे, चादरी हा शब्द अनेक वचनी आलेला आहे. आणि तुतारी म्हटलं की तुतार्या, म्हणजे इथं तुतारी हा जो शब्द आहे तर तो एक वचनातला आहे, म्हणजे एक वचनातले 3 शब्द आलेले आहेत, भरारी, बासरी, तुतारी. आणि चादरी मात्र अनेक वचनातला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. आता 18वा प्रश्न आहे की मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता तोळे या शब्दाला कोणताच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे ती प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आता पुढचा प्रश्न आहे 19वा की पुढीलपैकी आकर्मक कर्तरी प्रयोग असणारं वाक्य ओळखा. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता आकाशात ढग जमले, जमणारे ढग आणि जमण्याची क्रिया सुद्धा ढगांवरती झालेली आहे, म्हणजे हे वाक्य जे आहे ते आकर्मक कर्तरीचं आहे, कारण ह्या वाक्यात कर्मच नाहीये. दुसरं आहे टिळकांनी सिंहगर्जना केली. इथे सिंहगर्जना करणारे टिळक आहेत आणि कर्त्याला इथं तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि आपल्याला इथं लक्षात येईल की टिळकांनी सिंहगर्जना केली आणि सिंहगर्जना केल्या, म्हणजे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. कामगार कामावरून घरी परतले, परतणारे कामगार आणि परतण्याची क्रिया सुद्धा कामगारांवरती झाली, म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कारण या वाक्यात कर्म नाहीये. आणि नागपूरला जाताना मला वाटेतच उजाडले. आता उजाडले, सांजावले यांसारखी जी क्रियापदं असतात ती भावी प्रयोगातली असतात, म्हणून पर्याय क्रमांक इथे भावी प्रयोग आहे हा, म्हणून पर्याय क्रमांक इथे आकर्मक कर्तरीचे 1 आणि 3 असणार आहेत, म्हणून पर्याय 1 आणि 3 हे याचं उत्तर आहे. आता 20वा प्रश्न आहे पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणते. आता पहिलं वाक्य आहे उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभं राहून भाषणाचा सराव केला. आता इथं आरशासमोर उभं राहून भाषण करण्याचा उद्देश जो आहे तो म्हणजे उत्तम वक्ता होणं, म्हणजे हे वाक्य उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. दुसरं वाक्य यंदा पर्जन्य चांगला झाला म्हणून सर्व शेतकरी सुखावले, हे परिणामबोधक आहे.
पशुवैद्यक तज्ज्ञ व्हायचं ठरवलं होतं, पण ही इच्छा किंवा श्वान प्रेमापुरतीच मर्यादित राहिली. तर पण आलेला आहे, म्हणजे हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि तू पुण्याला जा अथवा मुंबईला जा, हा निर्णय तुझा तू घे. इथे अथवा आलेला आहे उभयान्वयी अव्यय, आणि हे अर्थातच त्या ठिकाणी विकल्पबोधक आहे, म्हणून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. आपल्याला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असलेलं वाक्य ओळखायला सांगितलंय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आता 21वा प्रश्न आहे, मी, भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी असे 10-12 पोरं एकत्र यायचो. या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्ह आलेली आहेत? किती प्रकारचे म्हटलेले आहे? आता इथं बघा, दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे, स्वल्पविराम आलेला आहे, संयोग चिन्ह आलेलं आहे आणि पूर्णविराम आलेला आहे. म्हणजे एकूण 4 विरामचिन्ह आलेले आहेत, आणि म्हणून पर्याय क्रमांक इथे 3 हे याचं उत्तर असेल. आता 22वा प्रश्न आहे की पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण असलेले शब्द कोणते? आता आपल्याला बहुव्रीही समास म्हणजे माहिती आहे, दोन्ही पदं महत्वाची नसून त्या पदांनी सूचित केलेल्या तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. इथं गैरहजर, हजर न राहता म्हणजेच अव्ययभाव समास आहे. लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर म्हणजे पोट, ज्याला असा तो गणेश बहुव्रीही समास आहे. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य द्वंद्व समास आहे. आणि गतवैभव म्हणजे गेलेले वैभव बहुव्रीही समास आहे. आणि आपल्याला बहुव्रीही समासाची 2 उदाहरणं विचारली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे याचं उत्तर आहे. आता 23वा प्रश्न आहे की वसंत तिलका या वृत्ताचे गण कोणते? आता आपण जर बघितलं तर वसंत तिलका वृत्ताचे गण जे आहेत ते त, भ, ज, ज, ग, ग असं आहे. आणि इथं पहिल्या पर्यायात त्या आहेत य, 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 य. हे 4 वेळा य कुठल्या वृत्तामध्ये येतं? भुजंग पर्यायात. आणि न, न, म, य, य अर्थात मालिनी वृत्त. आणि म, स, ज, स, त, त, ग हे शार्दूल विक्रीडित वृत्ताचं काय आहे की गण आहेत, गणांची नाव आहेत. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 वसंत तिलका वृत्ताचे गण जे आहेत तर ते पर्याय 1 मध्ये आलेले आहेत, म्हणून त्याचं उत्तर 1 आहे. आता 24वा प्रश्न आहे, मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले? अर्थातच प्र. अत्रेंचं हे पुस्तक आहे. आणि 25वा प्रश्न आहे की गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखलं जातं? अर्थातच राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावानं कविता लेखन केलेलं आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, 2021चा हा संपूर्ण मराठी भाषेचा पेपर जो आहे तर तो मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेला आहे. यावरून तुम्हाला मराठी भाषेचा पेपर नेमका कसा सोडवावा हे लक्षात येणार आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण एक पुढची सरकारी प्रश्नपत्रिका जी आहे तर ती सोडवून घेणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.